लास्ट टाइम आपण आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड याच्यावर चर्चा केली. एक लक्षात घ्या, आयनिक बॉन्डवर जेव्हा मी चर्चा करत होतो त्यावेळेस मी बोललो होतो की आयनिक बॉन्ड तयार करण्यासाठी 2 आयन्सची गरज आहे आणि 2 आयन्सवरती जो चार्ज आपल्याला एक्सपेक्टेड आहे त्या 2 आयन्सवरचे जे चार्जेस आहेत ते अपोजिट पाहिजेत. आणि म्हणजे आयनिक बॉन्डमध्ये जर का 2 आयन्स इन्व्हॉल्ड असतील तर त्यातला एक आयन पॉझिटिव्ह पाहिजे आणि एक आयन निगेटिव्ह पाहिजे. म्हणजे पॉझिटिव्ह आयन जनरेट होण्यासाठी त्या आयनच्या ॲटमनी एक इलेक्ट्रॉन डोनेट केला पाहिजे, जेणेकरून त्या ॲटमवर आता पॉझिटिव्ह चार्ज होईल, म्हणजे तो पॉझिटिव्हली चार्ज आयन होईल आणि तो निगेटिव्हली चार्ज आयन बरोबर बॉन्ड तयार करेल. निगेटिव्हली चार्ज आयन कसा तयार झाला होता मी सांगितलं होतं. तो कसा तयार झाला होता तर त्या आयनच्या न्यूट्रल ॲटमनी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला होता. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज आयन हे दोघं मिळून बॉन्ड तयार करतात. तो बॉन्ड कसा तयार झाला, कारण अपोजिट चार्जेसमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि म्हणजे या सगळ्या कंडिशन्स आपण बघितलं होतं की आयनिक बॉन्डसाठी 2 अपोजिटली चार्ज आयन्स, 2 अपोजिटली चार्ज आयन्स कसे जनरेट होतील तर पॉझिटिव्ह चार्ज आयन कसे जनरेट होतील तर ॲटमनी इलेक्ट्रॉन डोनेट केल्यावर, आणि निगेटिव्हली चार्ज आयन कसे जनरेट होतील तर त्याच्या ॲटमनी एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यावर. आणि अशा पद्धतीने त्या अपोजिटली चार्ज आयन्समध्ये बॉन्ड तयार होईल ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. मग आपण कोव्हॅलंट बॉन्डकडे वळलो होतो आणि कोव्हॅलंट बॉन्डकडे मी याच्यावर चर्चा केली होती की कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आपल्याला शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कन्सिडर करतो आपण. शेअरिंग या मुद्द्यावरती मी बेंच वरती बसणाऱ्या 2 विद्यार्थ्यांचं उदाहरण दिलं होतं आणि तुम्हाला शेअरिंग काय असते समजून सांगायचा मी प्रयत्न केला होता. हे सगळं होत असताना या 2 गोष्टींच्या अगोदर म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड आणि आयनिक बॉन्ड का तयार होतात हे मी सांगितलं होतं की आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आयदर 8 पाहिजे किंवा 2 पाहिजे. आपल्याला असं दिसून आलं. एक लक्षात घ्या, प्रत्येक एलिमेंटचा ॲटम स्वतंत्र जगत होता. मग त्यांनी बॉन्ड का तयार केले, त्यांना बॉन्ड तयार का करावे लागले, बरोबर. म्हणजे सोडियमचा ॲटम स्वतंत्र जगत होता, पण सोडियमनी क्लोरीन बरोबर बॉन्ड Na प्लस मध्ये कन्व्हर्ट होऊन Cl मायनस बरोबर बॉन्ड तयार का केला. म्हणजे Cl2 किंवा Clचं रूपांतर Cl मायनस मध्ये झालं आणि Na चं रूपांतर Na प्लस मध्ये झालं आणि मग NaCl तयार झालं. Na प्लस आणि Cl मायनस यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कन्सिडर करून. किंवा मिथेनच्या केसमध्ये एक कार्बन आणि 4 हायड्रोजन्स मध्ये बॉन्डिंग दिसलं आपल्याला ड्यू टू द शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे सोडियम आणि क्लोरीनच्या केसमध्ये आयनिक बॉन्ड दिसला आणि कार्बन हायड्रोजन्स मध्ये आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड दिसतोय शेअरिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन मुळे. तर हे सगळं का झालं तर त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की मी प्रत्येक वेळेस सांगत होतो की ते झाल्यामुळे म्हणजे Na चं रूपांतर Na प्लस मध्ये झाल्यामुळे किंवा Clचं रूपांतर Cl मायनस मध्ये झाल्यामुळे किंवा एका कार्बननी 4 हायड्रोजन बरोबर बॉन्ड तयार केल्यामुळे हे सगळे लोक स्टेबल होत होते. मग Na प्लस झाल्यावर स्टेबल झाला, Clचा Cl मायनस स्टेबल झाला, कार्बननी 4 हायड्रोजन बरोबर त्याची इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले, ते जे इलेक्ट्रॉन्स होते ते शेअर केल्यामुळे कार्बन आणि हायड्रोजननी इलेक्ट्रॉन पेअर शेअर केल्यामुळे कार्बनच्याही आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले आणि तोही स्टेबल झाला. आणि हायड्रोजननी कार्बन बरोबर इलेक्ट्रॉन पेअर शेअर केल्यामुळे त्याचं डुप्लेट कम्प्लीट झालं, बरोबर. म्हणजे मी 2 शब्द वापरले होते, एक डुप्लेट आणि एक ऑक्टेट. म्हणजे सोडियमनी डोनेट करून, क्लोरीननी ऍक्सेप्ट करून आणि कार्बननी 4 हायड्रोजन बरोबर इलेक्ट्रॉन पेअर शेअर करून स्वतःचं ऑक्टेट कंप्लीट केलं होतं. एक लक्षात घ्या, पिरियॉडिक टेबल बद्दल डिटेलमध्ये बोलायचं आहे, पण मी परत एकदा सांगतो की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पिरियॉडिक टेबल तुम्ही बघितलंय 10वी मध्ये, पण त्याच्यामध्ये जे ब्लॉक वाईज आपल्याला म्हणजे पिरियॉडिक टेबल बघायचं, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक, त्यासाठी म्हणून आपल्याला ॲटॉमिक स्ट्रक्चर हा लेसन शिकावा लागेल, तो अजून शिकलेलो नाही.
पण मी तुम्हाला आता तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्या बेसवरती तुम्हाला हे समजून सांगायचा प्रयत्न करतो. एक लक्षात घ्या, पिरियडिक टेबलमध्ये 18th ग्रुप होता, म्हणजे शेवटचा एक कॉलम होता. ओके, त्याला काय म्हणायचे रे तुम्ही? इनर्ट गॅस एलिमेंट. काय म्हणायचे? इनर्ट गॅस एलिमेंट. ते इनर्ट होतं म्हणजे काय? ते रिएक्शन मध्ये भाग घ्यायचे नाही. ते रिएक्शन मध्ये भाग घ्यायचे नाही याचा अर्थ काय? कुठलीही गोष्टीमध्ये रिएक्शन होते याचा अर्थ काय? तर बॉन्ड फॉर्मेशन किंवा बॉन्ड ब्रेकिंग. म्हणजे काही जुने बॉन्ड रिएक्टंट मधले ब्रेक होतात आणि रिएक्टंट म्हणजे सबस्ट्रेट आणि रिएजंट मध्ये नवीन बॉन्ड तयार होतात. आणि काही बॉन्ड म्हणजे थोडक्यात काय, काही बॉन्ड ब्रेक होणार आहेत आणि काही बॉन्ड फॉर्म होणार आहेत, पण बॉन्ड फॉर्मेशन इज देअर. मग बॉन्ड्स तयार होणार आहेत म्हणजे काय? बॉन्ड्स तयार होणार आहेत म्हणजे काय? म्हणजे कुठल्याही रिएक्शनमध्ये बॉन्ड्स तयार होतात. जुने ब्रेक होतात ते ठीक आहे, पण नवीन तयार होतात. मग बॉन्ड्स तयार होतात म्हणजे काय होतं? तर हे सगळे बॉन्ड्स जेव्हा तयार होतात त्यावेळेस एकच गोष्ट कन्सिडर केली जाते की तो जो एलिमेंट आहे तो हाच विचार करतो की त्यांनी आयनिक बॉन्ड तयार करून किंवा कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून तो त्याचं ऑक्टेट सॅटिस्फाय करतोय का. आणि जर का त्याने त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या 8 इलेक्ट्रॉन जर का आले तर तो स्टेबल झाला. कारण प्रत्येक एलिमेंट त्या 18व्या ग्रुपमधल्या एलिमेंटकडे बघतो आणि त्या 18व्या ग्रुपमधल्या माणसाचं जर का तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर त्या 18व्या ग्रुपमधल्या माणसाकडे तुमच्या लक्षात येईल की त्या माणसाच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि म्हणून तो स्टेबल आहे. मग प्रत्येक एलिमेंट हा प्रयत्न करत असतो दुसऱ्या एलिमेंटच्या ऍटम बरोबर बॉन्ड जनरेट करताना की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये सुद्धा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन दिसावेत. कारण मग त्याला माहिती की 8 इलेक्ट्रॉन जर का आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असतील किंवा 2 इलेक्ट्रॉन जर का आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील तर तुम्ही म्हणणार डुप्लेट कम्प्लीट आहे. 8 इलेक्ट्रॉन असतील तर तुम्ही म्हणणार ऑक्टेट कम्प्लीट आहे. म्हणजे प्रत्येक रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला माहिती की जर का आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आपल्या 8 इलेक्ट्रॉन दिसले तर आपण स्टेबल आहोत. पण आता तूर्तता तर एवढं कळलं सर, तुम्ही असं काहीतरी सांगताय की शेवटच्या ऑर्बिटमध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन असतील तर समजून चालायचं की तो एलिमेंट स्टेबल झाला, त्या एलिमेंटचा तो ऍटम स्टेबल झाला. 2 इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिटमध्ये बाळांनो मला सांगा? दुसऱ्या का पहिल्या? फक्त पहिल्या ऑर्बिटमध्ये. म्हणजे जर का एखाद्या एलिमेंटकडे फक्त एकच ऑर्बिट असेल तर त्याला डुप्लेटची कंडिशन सॅटिस्फाय करायची. बाकी सगळे म्हणजे पहिल्या ऑर्बिट मध्येच फक्त 2 इलेक्ट्रॉन आहेत, बाकी सगळ्या ऑर्बिट्समध्ये 2पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्यांच्यासाठी ऑक्टेटची कंडिशन आहे. म्हणजे जर का तुमच्या एलिमेंटनी डोनेशन केल्यावर ऍक्सेप्टन्स केल्यावरती 2 इलेक्ट्रॉन राहायचा विषय येतच नाही. पण एखाद्या एलिमेंटच्या ऍटमनी जर का डोनेशन केल्यानंतर त्याच्याकडे फक्त एकच ऑर्बिट राहत असेल, फक्त एकच म्हणजे पहिलंच ऑर्बिट राहत असेल तर त्याला स्टेबिलिटीसाठी डुप्लेटची कंडिशन आहे. पण त्याच्याकडे एकापेक्षा जास्त ऑर्बिट जर का असतील आउटरमोस्ट ऑर्बिट म्हणून तर त्याला ऑक्टेटी कंडिशन आहे. आता ऑक्टेटी कंडिशन का? तर मी सांगितलं की तो ज्या रो मध्ये असतो त्या रो मधला जो शेवटचा माणूस असतो त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तो स्टेबल आहे. तो स्टेबल आहे म्हणून तर तो इनर्ट आहे. जो स्टेबल आहे ना तो रिएक्शन मध्ये भाग घेत नाही हे मला सांगायचं आहे. जो माणूस अनस्टेबल आहे तो रिएक्शन मध्ये भाग घेणार आणि नवीन बॉन्ड तयार करणार, कारण त्याला मग त्या डोनेशन ऍक्सेप्टन्स मध्ये किंवा काय शेअरिंग मध्ये काय होणार आहे, त्याचं स्टॅबिलिटी मिळणार आहे. म्हणजे बॉटम लाईन एकच आहे मला सांगायचंय की वेदर वी आर कन्सिडरिंग डोनेशन or we are considering acceptance or we are considering what sharing, all these are things leads to what? Stability. How? By donation, acceptance or sharing, all the atoms of that particular element they are trying to complete either their octet or duplet. आता duplet कसं ते मी सांगितलंय. Okay, they are going to complete or they are going to form stable electronic configuration. Stable electronic configuration म्हणजे कुठलं? आउटरमोस्ट ऑर्बिट हे एकापेक्षा जास्त असेल म्हणजे 2, 3, 4, 5, 6 असा असेल तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो स्टेबल आहे. मग ती स्टॅबिलिटी कशी अचीव्ह करायची? त्याच्याकडे 3 ऑप्शन आहेत. एक तर डोनेशन करावं, ऍक्सेप्टन्स करावं किंवा शेअरिंग करावं. बरोबर. जर का एखाद्या व्यक्तीकडे एकच ऑर्बिट असेल तर त्याने डुप्लेट कम्प्लीट करावं.
बरोबर. पण बेसिक आयडिया कळली की या ज्या 3 गोष्टी घडणार आहेत त्या कायसाठी घडणार आहेत, स्टॅबिलिटी. आणि स्टॅबिलिटी कुठल्या फॉर्ममध्ये मिळणार आहे, तर मी सांगितलं ते डुप्लेट किंवा ऑक्टेट. मेजर केसमध्ये काय होणार आहे, ऑक्टेट. कळलं. कारण फक्त मी सांगितलं जे आता साधी गोष्ट आहे, जे पहिल्या रो मधले एलिमेंट आहे हायड्रोजन आहे तोच डुप्लेट कंप्लीट करू शकतो, किंवा जे दुसऱ्या रो मधले लोक आहेत लिथियम बेरिलियम ते डोनेशन करून डुप्लेट त्यांच्या डोनेट जर का करून टाकले त्यांनी इलेक्ट्रॉन तर त्यांच्याकडं एकच ऑर्बिट उरेल आणि मग ते डुप्लेट कंप्लीट करतील किंवा डुप्लेटी कंडिशन दाखवतील. माझ्यामध्ये सगळ्यांना कळले, वेगळ्या वेगळ्या भाषेत मी बोललेलो आहे. बॉटम लाईन पण मी कन्सिडर केलेली, ऑक्टेटची कंडिशन पण सगळ्यांना कळलेली आहे की आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील. जेव्हा एखाद्या एलिमेंटकडे 2 किंवा 2पेक्षा जास्त ऑर्बिट असतील तर त्यांनी शेवटच्या ऑर्बिटमध्ये जर का त्याच्या 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. अजूनही स्टॅबिलिटीच्या वेगळ्या वेगळ्या कंडिशन आहेत, पण स्टॅबिलिटी म्हणजे काय म्हणता येईल, सगळ्या स्टेबल लोकांमध्ये सगळ्यात जास्त चांगलं स्टेबल कोण आहे तर मी सांगितलं ना, कोणते इनर्ट गॅस 18व्या ग्रुपचे. ते कुठल्या रिएक्शनमध्ये भाग घेत नाहीत, ते कुठले मॉलिक्यूल तयार करत नाहीत, ते कुठले बॉन्ड फॉर्म करत नाहीत. का करत नाही त्याचं मी कारण सांगितलं, दे आर स्टेबल. म्हणजे लोक अनस्टेबल आहेत, त्यांना ऑक्टेट कंप्लीट करायचंय, डुप्लेट कंप्लीट करायचंय असेल तर ओके, ऑक्टेट कंप्लीट करायचंय मेजर केसमध्ये, मग त्यांना काय करावं लागतं, डोनेशन, ऍक्सेप्टन्स, शेअरिंग. मग ते आलं की बॉन्ड आला. ओके, म्हणजे बॉन्ड इज इक्वल टू स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटीचा कुठेतरी संबंध ऑक्टेटची आहे आणि फार कमी केसेसमध्ये डुप्लेटची पण आहे. सगळ्यांना कळले मी काय म्हणतोय ते. आता पुढे जाऊया आणि अजून एका प्रॉपर्टीबद्दल बोलूया ज्याचं नाव आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय, जेव्हा आपल्याकडे ए आणि बी या 2 ॲटम्सनी एक इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले, ए आणि बी या 2 ॲटम्सनी एक इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले, ए आणि बीनी एक इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले. पण म्हणजे आता ठरलंय काय की ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती एक्झॅक्टली मध्ये असावी. बरोबर, एक्झॅक्टली मध्ये असावी. म्हणजे जर का आपल्याला आपल्या भावंडांबरोबर कॅडबरी शेअर करायला सांगितली, ओके, तर त्या भावंडाबरोबर कॅडबरी शेअर करताना असं एक्सपेक्टेशन आहे कॅडबरी शेअर करताना की ती बरोबर 50%च म्हणजे बरोबर मधनं ती कट झाली पाहिजे, तिचे बरोबर समान तुकडे झाले पाहिजेत, ही अपेक्षा आहे. मग तसं आता कसं ए आणि बी काय म्हणतात की मी पण शेअरिंगला एक इलेक्ट्रॉन दिलाय, तू पण शेअरिंगला एक इलेक्ट्रॉन दिलाय, तर काय केलं पाहिजे, ती इलेक्ट्रॉन पेअर बरोबर मध्ये राहिली पाहिजे. बरोबर. पण त्या भावंडांमध्ये एक जो ताकदवान भाऊ असतो, ओके, तो काय करतो, त्या 2 भावांमध्ये जो एक ताकदवान भाऊ आहे तो काय करतो, तो जरा कॅडबरीचा एक तुकडा छोटा आणि एक तुकडा मोठा, म्हणजे स्लाइटली थोडी कॅडबरी त्याला जास्त मिळावी म्हणून प्रयत्न करतो. तसा हा बी असं उदाहरण घेतो मी या केसमध्ये. बी जो आहे तो काय करतो, स्लाइटली ही इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे ओढतो कारण तो शक्तिशाली आहे. इट हॅज द ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, म्हणजे ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ, या ॲबिलिटीला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे ज्या माणसाकडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तो काय करेल, ती जी इलेक्ट्रॉन पेअर आहे जी एक्झॅक्टली मध्ये पाहिजे ती मध्ये न ठेवता स्वतःकडे ओढेल. ओके, डन. म्हणजे ए सगळ्याच्या सगळ्या इलेक्ट्रॉन बी ला देणार नाही. म्हणजे त्या 2 भावंडांमध्ये मोठ्या भावाने ती जरा जास्त जो अनइक्वल त्याची डिव्हिजन केली आणि कॅडबरीचा मोठा भाग स्वतःकडे ठेवला आणि छोटा भाग त्या दुसऱ्या लहान भावाला देऊन टाकला. बरोबर. तर गंमत काय होते की त्या दुसऱ्या भावाने काही त्याला अख्खी कॅडबरी देऊन टाकली नाही खातो म्हणून. बरोबर. पण त्या भावाच्या हिस्स्याचा काही तुकडा हा
मोठ्या भावाकडं गेलेला आहे. सिमिलरली एनी सगळा इलेक्ट्रॉन नाही दिला बीला, पण एचा इलेक्ट्रॉन स्लाइटली शिफ्ट झालाय कोणाकडे, बी कडे. परत एकदा नीट आहे का, या दोघं प्रॉपर्टी कळली का मला सांगा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, ॲबिलिटी टू पुल आउट द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे इलेक्ट्रॉन ओढणं ही जी ॲबिलिटी आहे, ह्या ॲबिलिटीला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ही जी प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता दोन लोकांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची प्रॉपर्टी आहे, मग त्यांच्यामध्ये कोण जिंकणार, ज्याची ॲबिलिटी जास्त आहे तो. बरोबर, म्हणजे ए आणि बी ला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेलही, बी ला जशी तशी ए ला पण असेल, पण बी पेक्षा ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल. म्हणून ही जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती ऍक्च्युली कुठं पाहिजे, मध्ये पाहिजे असं ठरलंय. कारण आम्ही कुठला बॉन्ड सांगतो, आयनिक कोव्हॅलंट आहे, आता सांगतो कुठला बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. आता शेअरिंग बद्दल बोलतोय म्हटल्यावर कुठला बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. म्हणजे हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि इलेक्ट्रॉन पेअर शेअर केली ए आणि बी नी, आणि ती बरोबर एक्झॅक्टली मध्ये ठेवायला पाहिजे कारण शेअरिंग झालंय. आणि जर का मध्ये शेअरिंग झालंय आणि ए आणि बीच्या मध्ये जर का ती पेअर ठेवायची असं ठरलंय, पण तरी सुद्धा बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्याची ॲबिलिटी टू पुल आउट द इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ ही जास्त आहे कोणापेक्षा, ए पेक्षा. त्यामुळं ही इलेक्ट्रॉन पेअर आता स्लाइटली मूव्ह झाली कोणाकडे, बी कडे. पण मी काय बोललो, शेअरिंग तुटलंय का. शेअरिंग कधी तुटेल, ज्यावेळेस ए सगळ्याच्या सगळ्या इलेक्ट्रॉन बी ला देऊन टाकेल, घेऊन टाक. मग त्या लहान भावाला कळलं की मोठ्या भावानी अनइक्वल पार्ट्स केलेत कॅडबरीचे, म्हणून लहान भाऊ चिडला, म्हटला खा तूच सगळी खा. तर ते डोनेशन ऍक्सेप्टन्स झालं. अर्थ कळलं मी काय बोललो तो, तर ते काय झालं, डोनेशन्स आणि ऍक्सेप्टन्स. पण भाऊ लढतोय, तू माझ्यापेक्षा, माझ्या तिथे ठीक आहे, त्याला ते अनइक्वल डिव्हिजन झाली कळलंय, याच पार्ट पर्यंत मी आलोय. ओके, तसं आता आपल्याला कळलंय की अनइक्वल डिव्हिजन झाले, पेअर डिव्हिजन झाले म्हणण्यापेक्षा काय अनइक्वल हे झाले, काय अनइक्वल डिव्हिजन नाही म्हणणार मी काय म्हणतो की ही जी पेअर मध्ये ठेवायला पाहिजे होती ती आता मध्ये नाही राहिलेली, ती स्लाइटली कुणाकडे सरकली, बी कडे सरकली. पण शेअरिंग अजून संपलंय का, नाही. एने त्याचा सगळा इलेक्ट्रॉन बी ला देऊन टाकलाय का, नाही. पण हा पेअर स्लाइटली सरकली कुणाकडं, बी कडे. का, कारण बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय जास्त आहे. त्यामुळे ए नी आपण म्हणू पार्शल डोनेशन केलेलं आहे. ए शोज व्हॉट, पार्शल डोनेशन. अँड बी शो व्हॉट, बी शो पार्शल ऍक्सेप्टन्स. जसं मी म्हणतोय की शेअरिंग अजून मेंटेन आहे का नाही, देर इज स्टील, there is sharing, there is no donation acceptance, there is a sharing. That means both they are showing what, covalent bond. मी असं बोललो का आयनिक बॉन्ड झालाय तो, नाही. स्टील देर इज अ कोव्हॅलंट बॉन्ड, स्टील देर इज अ शेअरिंग. बट शेअरिंग झाल्यानंतर शेअरिंगसाठी कंडिशन काय होती की ती इलेक्ट्रॉन पेअर, ए म्हणतो मी एक इलेक्ट्रॉन दिलाय, बी म्हणतो मी पण एक इलेक्ट्रॉन दिलाय, आणि दोघांनी आता ठरवून टाकले की ती इलेक्ट्रॉन पेअर बरोबर मध्ये पाहिजे, कारण आता आपण ते दोघे इलेक्ट्रॉन पेअर शेअर करणार आहोत. पण बी हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्या ॲबिलिटी टू पुल आउट इलेक्ट्रॉन काय जास्त आहे, म्हणून ही इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली बी कडे सरकले, स्लाइटली सरकले. म्हणून एनी एचा इलेक्ट्रॉन स्लाइटली बी कडे सरकलाय, पण एनी इलेक्ट्रॉन डोनेट केलेला नाहीये, तर पार्शल डोनेशन आहे. आणि तसंच जसा एनी कम्प्लिटली डोनेट नाही केला तसा बीनी कम्प्लिटली ऍक्सेप्ट सुद्धा नाही केला, म्हणून बीनी काय केलंय, पार्शली ऍक्सेप्ट केलं असं मी सांगतो. त्याच्यामुळे ए वर कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज पण नाही आलेला आणि बी वर कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज पण नाही आलेला. या सिम्बॉलला म्हणायचं डेल्टा, आणि या डेल्टाचा अर्थ काय, पार्शल. म्हणजे ए वर काय आलाय, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आलाय, आणि बी वर काय आलाय, पार्शल निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. पार्शल का आले, थोडेच का आले, कारण पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो, कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज कधी येतो, जेव्हा कम्प्लीट इलेक्ट्रॉन डोनेट केलाय. बी वर कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज कधी, जेव्हा बीनी कम्प्लीट ऍक्सेप्ट केलाय. पण इथे इलेक्ट्रॉन स्लाइटली शिफ्ट झालाय, म्हणजे बीनी पार्शल डोनेशन केलंय, सॉरी एनी पार्शल डोनेशन केलंय, बीनी पार्शल ऍक्सेप्टन्स केले. परत एकदा ऐका, सॉरी एनी पार्शल डोनेट केलाय, बीनी पार्शल ऍक्सेप्ट केलाय. त्यामुळे पार्शल डोनेशन पार्शल ऍक्सेप्टन्स असल्यामुळे ए वर पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आलाय आणि बी वर पार्शल निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. कळलं. पण शेअरिंग तुटलं का रे, कोव्हॅलंट बॉन्डचं रूपांतर आयनिक बॉन्ड मध्ये झालं असं मी सांगितलंय नाही. पण अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं शेअरिंग मध्ये कुठल्याच प्रकारे
चार्ज येणार नाही आहेत त्या ॲटम्सवर जे कोव्हॅलंट बॉन्ड करतात आहेत. कार्बन हायड्रोजनमध्ये मी दाखवलं नव्हतं, कार्बन आणि हायड्रोजनमध्ये कार्बनवर पॉझिटिव्ह हायड्रोजनवर निगेटिव्ह आहे किंवा कार्बनवर निगेटिव्ह हायड्रोजनवर पॉझिटिव्ह असं मी काही दाखवलं नव्हतं. म्हणजे शक्यतो शेअरिंगमध्ये कोव्हॅलंट बॉन्डमध्ये चार्ज फॉर्मेशन होणार नाही. पण जर का असे दोन लोक असतील ज्यांच्यामध्ये एका ॲटमची असे दोन ॲटम्स असतील आणि त्यांच्यामध्ये जर का कोव्हॅलंट बॉन्ड आहे आणि त्यातल्या एका ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि दुसऱ्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर का कमी आहे, तर जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाला माणूस आहे तो ती इलेक्ट्रॉन पेअर स्लाइटली स्वतःकडे सरकून घेईल, बरोबर. आणि त्यामुळे असं होईल की एचा इलेक्ट्रॉन स्लाइटली बी कडे शिफ्ट होईल. तुम्ही म्हणाल या इलेक्ट्रॉनचं काय, हा इलेक्ट्रॉन बीचाच आहे ना, त्यामुळे तो स्वतःचाच इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो असं मी म्हणणार नाही. त्याच्यामुळे मी या इलेक्ट्रॉन बद्दल बोलत नाही, मी डोनेशन ऍक्सेप्टन्स या एच्या इलेक्ट्रॉन बद्दल बोलतोय. हे कळलंय? व्हेरी गुड. म्हणजे एचं इलेक्ट्रॉन आता बी कडे सरकल्यामुळे एनी इलेक्ट्रॉन कम्प्लिटली डोनेट केला का पार्शल का, कारण अजून शेअरिंग आहे का नाही आहे मी सांगतोय, अजूनही बॉन्ड कोव्हॅलंटच आहे. पण या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये काय झालंय, जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ती स्लाइटली आता बी कडे सरकली का, कारण बीची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ॲबिलिटी टू पुल आउट द इलेक्ट्रॉन जास्त आहे. सगळ्यांना कळलंय. पण त्याच्यामुळे झालंय काय लक्षात आलं का, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन जेव्हा कोव्हॅलंट बॉन्ड असतो त्यावेळेस त्या दोन रिस्पेक्टिव्ह ॲटमवरती कुठलाही चार्ज येत नाही, कारण शेअरिंग केलंय, कोणी एकाने डोनेट आणि एकाने ऍक्सेप्ट केलेलं नाही. पण इथे दोन ॲटम पैकी एक ॲटम इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आता कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, बी कोणापेक्षा, ए पेक्षा. म्हणजे दोन ॲटम्समध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असेल आणि कोव्हॅलंट बॉन्ड असताना जर का दोन ॲटम पैकी एका ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर एका ॲटमचा इलेक्ट्रॉन पार्शियली डोनेट केला जातो किंवा पार्शियली ऍक्सेप्ट केला जातो आणि त्यामुळे एका ॲटमवरती पार्शल पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या ॲटमवरती पार्शल निगेटिव्ह चार्ज येतो. पण बॉन्ड ब्रेक होत नाही, पण शेअरिंग ब्रेक होत नाही, पण कोव्हॅलंट बॉन्डचं रूपांतर आयनिक बॉन्डमध्ये होत नाही. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आपल्याला चार्ज फॉर्मेशन जेव्हा दिसतं त्यावेळेस म्हणायचं तो बॉन्ड पोलर आहे. काय तो बॉन्ड पोलर आहे. मी आयनिक बॉन्डला पोलर बोललो का? नाही. मी काय बोललो? कोव्हॅलंट बॉन्डला मी पोलर बोललो. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड किंवा जो बॉन्ड शेअरिंग दाखवतो, पण शेअरिंग दाखवत असताना ॲक्च्युली योग्य आणि दोन्ही म्हणजे काय म्हणता येईल इलेक्ट्रॉन पेअरमध्येच पाहिजे असं शेअरिंग व्हायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. एक माणूस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं स्लाइटली इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट झाली आहे त्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह माणसाकडे आणि त्यामुळे एका ॲटमवरती पार्शियल पॉझिटिव्ह आणि दुसऱ्या ॲटमवरती पार्शियल निगेटिव्ह आलाय का, कारण पार्शियल डोनेशन आणि पार्शियल ॲक्सेप्टन्स झालंय आणि त्यामुळं कोव्हॅलंट बॉन्डच्या केसमध्ये आपल्याला चार्ज फॉर्मेशन दिसतंय. त्यावेळेस आपण म्हणणार आहोत हा बॉन्ड पोलर आहे. म्हणजे पोलर हे आपल्याला, पोलर म्हणजे कोण आहे? पोलर इज कोव्हॅलंट बॉन्ड in which due to electronegativity difference, due to what? Electronegativity difference म्हणजे काय, या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे का नाही आहे. म्हणजे पोलर बॉन्ड हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे, पण कशामुळे तयार झालाय? ड्यू टू द electronegativity difference between the two atoms who had shared the pair of electrons. परत एकदा, polar bond is observed in case of two atoms having what? Electronegativity difference. Okay, polar bond is observed in case of two atoms who show electronegativity difference and who had formed a what? Covalent bond. बरोबर. म्हणजे दोन ॲटम ज्यांनी कोव्हॅलंट बॉन्ड तयार केलाय, ज्यांनी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दाखवली, पण त्यांच्यामध्ये काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह डिफरन्स आहे, त्या केसमध्ये आपल्याला पोलर बॉन्ड मिळेल. अजून एकदा डिटेलिंगमध्ये बोलूया पुढच्या लेक्चरला, जेव्हा आपण एक एक्झाम्पल घेऊन बोलू. धन्यवाद.